साक्षी बाळासाहेब आदमाने इयत्ता 7वी. इथे जमलेल्या सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित 3रं शैक्षणिक सल 2026 अंतर्गत माझी स्पर्धा परीक्षेत तालुक्यात सर्वाधिक गुण मिळाले निवड झाली होती. त्यानिमित्ताने मी नुकतीच ती इस्रो सल पूर्ण करून आले आहे. यामध्ये मी प्रथमच विमान प्रवासाचा आनंद घेतला. ही सहल 19 जानेवारीला जाणार होती. त्यासाठी आम्ही सर्वप्रथम एकरुखेला गेलो. एकरुखेवरून आम्ही नगरला गेलो. तेथे छत्रपती संभाजी महाराज सभागृहामध्ये सर्व विद्यार्थी आलेले होते. तिथून आम्ही बसने पुणेमधील जगद्गुरू संत तुकाराम महाराज एअरपोर्टला गेलो. तिथे आमची चेकिंग केली गेली. त्यानंतर आम्ही विमानाने 5:30ला पुणेवरून बँगलोरला गेलो. तेथे आम्ही विविधास हॉटेलमध्ये थांबलो होतो. तेथे प्रत्येक रूममध्ये 3-3 मुलं याप्रमाणे राहण्याची सोय होती. जेवण पण छान होते. सर्वप्रथम आम्हाला बेंगलोरमधील विश्वेश्वरय्या हे म्युझियम दाखवण्यात आले. या म्युझियममध्ये विविध यंत्र, सॅटेलाईट, उपग्रह, विविध माहिती होती. ती माहिती आम्हाला दाखवली. अंतराळयानात घातले जाणारे सूट दाखवले. भारतातील पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांची स्टॅच्यू आम्ही बघितला. विविध यानाबद्दल आम्हाला माहिती सांगितली. अशी विविध माहिती आम्हाला विश्वेश्वरय्या या म्युझियममधून भेटली. त्यानंतर आम्ही बेंगलोरमधील लालबाग पार्क बघायला गेलो. तेथे बोनसाई ट्री आम्हाला दाखवली गेली. त्या झाडाचे वय खूप होते, पण त्या झाडांना उंची नव्हती. अशी छोटी छोटी झाडे आम्हाला तिथे बघायला भेटली. त्यानंतर आम्ही इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्था बघायला गेलो. तेथे आम्ही चंद्रयान बघितले. विविध यानाबद्दल आम्हाला माहिती सांगितली. तेथे आम्हाला खूप काही बघण्यासाठी भेटले. त्यानंतर आम्ही अरबी समुद्र बघण्यासाठी गेलो. आम्ही अरबी समुद्र बघितला. त्यानंतर आम्ही केरळमधील पद्मनाथ मंदिर बघितले. तिरुमलिका पॅलेस बघितला. तेथे विविध जुन्या वस्तू होत्या, जुन्या काळातल्या वस्तू होत्या. त्यानंतर अशी विविध ठिकाणे आम्ही या सहलीमध्ये बघितली. या सहलीमध्ये आम्हाला विविध माहिती भेटली. मला ही संधी दिल्याबद्दल मी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे आभार मानते व शाळेतील सर्व शिक्षकांनी मला या सहलीसाठी मदत केली. त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे, सर्व ग्रामस्थ, शाळेतील सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख मॅडम यांचे सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.